दुश्मन हे काय म्हणायची बैदार तुला बैदा वाटायला लागली धर धर जरा अडकलं वाटतं पडदा मागवड झेपत नाही तर कशाला एवढा नाचायचं काय सांगू बाई पहिला तो गुडघं चालत नाही पहिलं कसं गुडघं गुडघं फुटायचं काय तर आम्ही वरातीत नाचायचो म्हणते गुडघं टेकून वरात गाजवली आम्ही तेव्हाच मी तुला हेरलं की होय होय काय बैदा सुचली आणि तुला बोललो आणि तुझी सेवा करायची पाळी आली त्यात तुला वर्ण खायला सांगणार नाही आणि खाली बसायला दम नाही माझा मी बसतो तुला काय एवढं दुखतंय आणि तुझं तरी नखरं काय कमी होतं काय तिकडे तर माझ्या संग बोलायचे आणि तिकडं शर्कऱ्याला खुणवायचीच ते करणार काय निवडून आल्यावर कळलं तुझा यो पडद्या मागचा प्रचार ग म्हणून मी बसलो पण तशी लई चांगली माझी म्हातारी वय 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 लई चांगली कुणीतरी खायला दिलं तर त्यातलं मला जरा का असेना घराकडे येताना उचलून आणते तसा माझा म्हातारा पण लई चांगलाच आहे म्हणायचं मंडपापाशी कुणी तर काय तर खायला दिले का नाही तर लंगुट्याला गाठ मारून घेऊन येतोय आणि घरला येऊन मला आपल्या हातानं चालतोय आपण देव सगळ्यांनी कशाला सांगते लंगुट्याच्याही चाललेले नमस्कार मंडळी नमस्कार कसं काय हसताय ना हसायलाच पाहिजे अहो मी काय तुम्हाला चला हवा येऊ द्या म्हटला डॉक्टर निलेश साबळे वाटलो की काय मी आहे अर्धवट राव आणि चेष्टा केलेली मनावर घेऊ नका राव काय नेते कसं काय बरं आहे ना आता गावात बघल तिकडं नेतेच नेते मग सर्वसामान्य जनतेचं काय होणार तुझ्या माझं काय जाते हे बघ ती मधली पोरगी मी इथं जीव तोडून बोलतोय आणि ती बात तिकडे मोबाईल मध्ये चॅटिंग करते हे बाबा तुझ्या पाया पकडू उगाच बसलेल्या गांगणाला उठू नको काय म्हातारे झोप आली का जांभळ्या देऊ नको जाऊन झोप जा घरी तिला काय अंगाय गीत म्हणून झोपळ जातोस काय जिंगाट म्हटलं तर चालेल बघ ते पोरग बघ पोरींच्या घोडक्याकडे कसं रेड्यानं येडवान दाखवल्या आणि बघताय ते बघ होय होय तू इथनं मागे हेच केले काय मर्दा बारक्या पोरागत खेळ मांडलाय तुझ्या बरोबरच्या पोरांची लग्न झाली आणि हे बसतय नको ते खेळ करी आता तुला सांगून ठेवतो उद्या का नाही तुला बघायला मुलगी याची आहे तुला ठाऊक नाही वाहन गेल्यावर तोडणी येत नाही ते उगाच माझ्याकडे कुटुंबाही नको पोहे गेल्यावर कधी काय होते चला आमच्याकडे मुलगा बघायचा कार्यक्रम आहे अरे जेव्हा 10 वाजलं अजून कशी पाहुणे मंडळी आली नाही कोणी काय माघारी काम भरल्यात का काय उगा शंका येते हो येत्या तिथनच विलास कॉर्नरवरनं मागं जात्यात पुन्हा जाऊ माझं ननू गावावरून वळून टाकलेला आहे सगळीकडे त्याचं गुण माहिती आहे तुम्ही काय सांगितलं नसेल ना हे मंडळी तुम्हाला जरा हसा यायला लागलं का कोण सांगाय गेल तसा देतान मडे गेटाच्या मागल्या बाजूला कान भरायला तुम्ही काय काळजी करू नका सून कशी भावली चालतो कापड दुकानात बाहेर लावत्यात तसली गोरी पाणी तपकिरीच्या साठी घरात कोण आहे का बाहेर कवा कोण गेल्या तुम्ही येणार म्हणल्यावर वाट बघतच बसल्या कापड घालून येताना कुठं कुचांबलं नाही ना नाही पूर्वी कुठं आहे इतक्यात काय सांगतो कुठलं आली बघ
100 वर्ष आयुष्य आहे असल्या महागाईत. मी इथे बसू की तिथे बसू? काय विचारते? जिथं बसू तिथं बसू, जागा काय वस पडलाय, माझ्या मांडीवर बसणार. आडवर येणार काय कुठला? बस बस इथं मध्येच बस. असू दे बा, किती केलं तर तू माझ्या थोडी वाणी आहेस म्हणून म्हणलं, एवढं रागवू नको. ओके ओके. तुझं नाव काय? डॉली. डॉली? डॉली का कुणाच्या साडग्याची टॉली देतो? ते नव नवरा मुलगा कुठे आहे? तू थांब का जरा. मामांची कांदे पोहे कुठे आहे गो? थांब कुकरला लावल्यात, सकाळनं शिक्यात मोजतोय मी. अगं म्हातारे, काय कुठं आहे नन्या? आता ग बाया, काय नाव जाग्यावर? हाय म्हणून सांगतीस महिने, कुठं आहे खरं? आत्ताच आलंय तळ्यावरून बिड्या वाढून. त्या हळू बोल की, बलीव मग त्या सांडाला. ए ननू, अरे माझा ननू, अरे ननू. हाया मारायचं बंद कर. यार ते धूर दिसा लागलाय त्यार त्या आला असणार सांडते तळ्यावरनं. आई तुझले खेड को करू, आई तुझले खेड को करू, रानात फसले रस्ता चुकले, सांग मी काय करू. आई तुझले करू खेड को करू, रानात फसले रस्ता चुकले, सांग मी काय करू. बस बाळा बस. अव ओ नन्नू, जरा वर बघा की. पाहुणेबाई, पोराला काही विचारायचं असेल ते स्पष्ट विचारा. नन्नू तुम्हाला भाऊ किती? मोजले कुणी? माझ्या सकट 2. एकाला याला माझ्या डोंगरावर सोडलाय आणि मला तसा सोडलाय. आणि रान किती? गुडघ्या एवढं आहे की. अव तसं नव, जमीन किती? 1 गुंठा आहे. अर्धा गुंठा वाटला गेलाय आणि अर्धा गुंठ्यात गंगूचा केलाय. अव नन्नूराव, धंद्या पाण्याचं काय हाय का नाही? या सरकार धंदा पाणी चांगला आहे की, तयार चोरून मासा धरायला जातो. या हा, सगळं कशाला सांगतोस पग पाहुणेबाई? तसं आमचं रान माप आहे, पग आहे. इथं बैल उभा राहिला की शेपूट बांधायला तर ते एवढंच असेल ना रान आहे की. अहो पाहुणेबाई, जरा बात करा आता विचारायचं. माझ्या पोराला भांबावून सोडू नका. मी पोरीला काही प्रश्न विचारायचे म्हणतो, विचारू का? ते पोरी, तुझा कोर्स बी कुठला झालाय का नाही? हो तर झालाय ना, माझं फॅशन डिझायनिंग झालंय. म्हणजे छान काढा येते म्हण. अरे देवा, सो अडाणी. अहो म्हणजे शिवण क्लास. आतापर्यंत ना 200 लंगोट्यांची ऑर्डर पूर्ण केली आहे मी, आणि राणादाच्या पोरग्याची बाळूद्याची सुद्धा ऑर्डर माझ्याकडेच आहे. आम्हाला पोरग पास आहे. तुम्हाला पोरगी पास आहे का नाही तेवढं सांगा. आता मी काय करायचं आहे म्हणा? अरे नन्नू, जरा पोरगीकडे बघ की. बघायला लागले. उशीर बघायला लागला आहेस, खरं सांगाय नको का पसंत आहे का नाही ते? बाबा, हे कुठल्या गणितला डांबरी माझ्या गळ्यात बांधायला आणलासा? हा, हिला याला माझ्या डोंगराने सोडत जावा. चला चला, हे लगेच मी आम्हाला लोक आहे, हे लगेच मोडलं लगेच. अरे असं का करतोस? आधीच पोरी मिळणार आणि का मोडलं म्हणून लागलाय बोंबलायला. जरा कड काढ की बाबा. गोरी बायको दुसरी आहे आणि काळी बायको आपली, कसं म्हणतो बघ तरी जरा विचार कर. मागणं बोंबलत बसायची येईल माझ्याकडं.
म्हणजे तू अरे मी अजून मुलगी आहे, माझं लग्न झालं नाही अजून. मी पण म्हणतोय काय नाही. अगं त्या पलीकडच्या पप्प्या पत्तीच आहे हो. तसं ग म्हणजे तुझं माझ्यावर लव आहे म्हणजे. चलती है क्या नौसेबारा चलती है क्या नौसेबारा. आईला इथे पोरगी होगला की निघाली की जे वाक्य बोलायला मी 4 वर्ष हिच्या मागणं हिंडलो तिनं 2 मिनिटात बोलली किंवा बस काय हसते ट्रॅक्टरला स्टार्टर लागले जा तिकडं. हे बघ आपण दोघं लगीन करूया आणि आपण हनीमूनला पण जाऊया की. कुठं जायचं? लांब जायचं थंड हवेच्या ठिकाणी. म्हणजे महाबळेश्वर? नाही बेकर तळ्यावर. म्हणजे कसं 5ला हलवा परत कुठला? अगं हे बघ अगं आपल्याला का नाही 8-10 पोरं होतील. एवढी? होय. एक माझा गट, एक तुझ्या गट, 3रा आजची गट, 4था आजच्या गट, 5वं खोया गट आणि 6वं छक्क्या गट. बस का एक खेळ खंड माता. अगं बाया पोरावर नाटवलं. उद्या माझ्या भाच्याचं बारसं आहे तेव्हा मी जातो. आणि तू पण ये रे उद्या. येणार ना. चला चला बारशाच्या जोडणीला जाऊया. होय चल. अमृता अमृता बॉल टाकायचे नाही त्या बाबा. अमृता बॉल टाकायला अमृत त्याला सांग की पुढं बघा सांग ते सगळे पुढं चेहरा झाले समज. अगं सगळी तयारी झाली पण बाळ कुठं आहे? अगं हाय की इतक्यात. अमृता अमृता अरे अमृता टाकू काय रे. बघ काय झालं माझ्या बाळाला. या 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 बाबा बाबा बाबाची आठवण येते. बाबा बाबा गावाला गेले. तुझ्यासाठी कॅडबरी आणायला गेले. माऊ माऊ बाबा कॅडबरी आणणार आज तुला की मला? अरे तुला र बाळा. गोष्ट मला माहितीये की मला माहितीये. रात्री मी झोपलो की नाही बाबा तुझे लाड करतात आणि तुला कॅडबरी करतात. काय झालं बाळा? पिल्लू न खाल्ले माझा पिल्लूला तर लाडू यो. माऊ माऊ काका बोबडा आहे वाटतं. हे अक्का अगं मग उत्तर कितीच आहे का? वय वय मी भंजी बसला बघून आलो या. आमुष्याचा भर 12 वाजताचा मुहूर्त आहे. चांगला काढीव मुहूर्त काढलाय की रे. बर 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 चांगलं झालं. पोराला पाण्यात घाला बघू. होय होय घालतो की मायाच्या कानात. अरे मशे आता काय कानात बसून फुगडी घालतीस का काय? किती मोठ्यानं कानात कुर्र टाकतीस. तुझ्या करू काय? अगे पोरी नाव काय ठेवलं ते तरी आम्हाला कळू दे क्या. लाडू आता नाव घे बाई. नाही नाही
अरे घे की. कायला असतीया, घे आता गपगुमान. हा बरं बाई घेते. ऐका पेरूच्या बागेत राघू आलाय गमतीला. पेरूच्या बागेत राघू आलाय गमतीला आणि नन्नूचं नाव घेते म्हातारा आलाय गमतीला. पोरगी काय गमतीला बाबा लागल्या वाढले होते मला. चला चला आता बाळाचा पाळा म्हणा बघू. होय होय चला की. पहिल्या दिवशी जन्माला बाळ, बाळाच्या पायानं पडला दुष्काळ. बाळाच्या पायानं पडला दुष्काळ. वैरणीसाठी हिंडतात तू काही माळ. जो बाळा जो जो रे जो. वैरणीसाठी हिंडतात तू काही माळ. जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्या दिवशी जन्माला बाळ, तान्या बाळाचा रोज शेंबूड गळ. तान्या बाळाचा रोज शेंबूड गळ. आणि दुसऱ्याच्या कपड्याला लावत या काळ. जो बाळा जो जो रे जो. दुसऱ्याच्या कपड्याला लावत या काळ. जो बाळा जो जो रे जो. तिसऱ्या दिवशी जन्माला बाळ, पोरीसनी बघून हे घालत या शिळ. पोरीसनी बघून हे घालत या शिळ. आणि काढत या पोरींची कळ. जो बाळा जो जो रे जो. आणि काढत या पोरींची कळ. जो बाळा जो जो रे जो. चौथ्या दिवशी जन्माला बाळ, पोरासनी दारूच लावत या कुळ. पोरासनी दारूच लावत या कुळ. आणि आपण नाईटीत लोळ. जो बाळा जो जो रे जो. आणि आपण नाईटीत लोळ. जो बाळा जो जो रे जो. पाचव्या दिवशी जन्माला बाळ, बाळाला माझ्या मोबाईलचं कुळ. बाळाला माझ्या मोबाईलचं कुळ. आणि बाबाच्या व्हॉट्सअपवर खेळ. जो बाळा जो जो रे जो. आणि बापाच्या व्हॉट्सअपवर खेळ. जो बाळा जो जो रे जो. आणि बापाच्या व्हॉट्सअपवर खेळ. जो बाळा जो जो रे जो. अक्का अगं बाळ कसं ठकलंय बघ. दिष्ट काढवाय त्याची. होय होय हे बघा ठकलंय. दूध पिऊन पिऊन ही मस आटली आणि ही म्हणती ठकलंय. अगं सुनबाई, पोराच्या पोटात दुखत असेल ग. जरा वावा खा आणि भोगते त्याच्या गालावर ग. त्यात बस म्हाताऱ्या, गालावर नव तोंडात फुकत्यात. मला काय माहिती बाई कुठं फुकत्या त्याचा तुलाच अनुभव आहे. मी काय सांगावं. बस आता लई झालं. चला संध्याकाळी बाजारवाड्यात महाराजांचं कीर्तन आहे. काय सांगतीस काय. तर माहित नाही व्हय. वय वय वय. चला चला. लय गम तुला आहे म्हण महाराज. ऐकाय पाहिजे काय काय सांगतो. एवढं पैसे देऊन आणल्यात म्हणल्यावर ऐकणार कोण आमचा बा. जय जय राम कृष्ण हरी. 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 हा ढाल 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 ढाल. आज या गावामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात. संत संगती म्हणू मार्ग. माझ्या आई बाबासारखे आहात तुम्ही. तुमच्या पायाला हात लावून सांगते. तुम्हाला वाईट वाटेल पण सत्य परिस्थिती. आताच्या पोरांना काय संस्कार केले हे तुम्हाला 2 मिनिटात. हे बच्चे कंपनीला सांगतो. त्यांनी माझ्या पाठोपाठ एक गाणं म्हणाले. तुझी चिमणी उडाली, तुझी चिमणी उडाली
बाई महिला मंडळींनी लक्ष द्यायचंय. झालंय झिंग झिंग झिंग. सोनू तुझा माझ्यावर, तुझ्यात जीव. आता पुढचा प्रश्न विचारतो. महिला मंडळ नीट लक्ष द्यायचं. ज्ञानेश्वरांनी वयाचं किती वर्षित ज्ञानेश्वरांनी? बर ते राहू दे. नवाटे किती? 12 किती? महिला मंडळ तुम्हाला सांगतोय, नुसता राईस प्लेट कार्यक्रम आहे हो. अशा क्वालिटी पैदा करून काय उपयोग आहे? विठाला 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 विठाला. मुलीची सगळी लफडी आई बाबाला माहिती. मुलीला तुम्ही 5,000ची कपडे घ्या, तिला शोभतील अशी घ्या. पोरगी कॉलेजला जाताना एक दिवस मोबाईल घरात घेऊन द्या. आई वडिलांना 100% लफडी आपोआप करते. आता आईच म्हणते फोन असावा प्रसंगाला. मग काही पोरगी प्रसंग बघून तोंडाला रुमाल बांधून शुभमंगल सावधान. आता ह्यात राहायला विषय श्रीमंती. त्यांना काय आबरू असली काय? ते काय म्हणतात या बसा आमच्या लोकांडावर. खरी आबरू राखली ती गरीब आहे. आमची आई गरीब आहे, पण डोक्यावरचा पदर कधी सरकू दिला नाही. हो, आमची श्रीमंत संस्कृती आहे. शेतकऱ्यांच्या घरात भाजीला तेल नसू द्या, पण दारात आलेला पाहुणा कधी उपाशी पोटी गेला नाही. विठाला 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 आता राहिला प्रश्न लव